like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. तर मित्रांनो, आपण पनवेलवरून थेट चाललो आता आपल्या गावाकडे. गावाकडे जाण्याची दोनच रिझन आहेत. एक तर म्हणजे हे आपलं पर्सनल रिझन आहे, आपण घराच्या कामासाठी चाललो आहे. दुसरं म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आहे. त्रिपुरी पौर्णिमेत आहे ना, आपल्या गावामध्ये खूप मोठा सण असतो, यात्रा असते. तर त्यासाठी आपण चाललो आहे. तर आपल्यासोबत आहेत 2-3 मित्र आहेत. खूप मजा येते. मी मित्रांनो आता रात्रीचा ब्लॉग जास्त शूट नाही करणार आहे, कारण की रात्री तुम्हाला पण काही दिसणार नाही जास्त. तो एवढं काही होईल ते दिवसा आपण कॅप्चर करू. बाकी एवढी थंडी लागते ना मित्रांनो, खरंच खूप थंडी लागते. इथे तुम्हाला आता सकाळ झाल्यावरती दुपारचं जेवढी गाडी खेळता येईल तेवढी खेळून घेतो. चला तर भेटूया नंतर थोड्या वेळानं. हा मित्रांनो, सकाळ होत चालले आणि आपण चाललो थेट गावाला. गावावरून आपण आहे ना मस्त मजा करत जाणार आहोत, फुल एन्जॉय. तर मित्रांनो, आपण आता या गोष्टी काय बोलायचं आणि काय ना तू सुचतच नाही. व्ह्यू बघा, आज जर अजून उजळलं असं ना, बाप रे काय व्ह्यू आला असता. खतरनाक लवजी पुढे ओव्हरटेक करतो. अरे बाबा सर, आपल्याला काही नाही ना, आम्हाला फक्त घरी विकायचं. ही गावाला जायची मजा असते. हे तुम्ही बसमधून नाही बघू शकत, प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. काय मजा त्याला. गाडीला ऑइल चेंज करायचा आहे. गाडी तुमची बरोबर काय रिझन नाही ॲक्सिडेंट राहतात नक्की गाडी बघा. मध्ये पेपर तिथं यायची बापरे, घरात एकूण वेळा मार झाले. गोवा फिल्म आहे ना, गोवा आवडला का? वाटलेलंच मला असंच असतं. ये ऐसा ही छोटा है. हे बघा, हे काय आहे? दोन्ही ना असते यार, असे रोड बनवून कसं होणार? एवढा तुम्ही रस्ता एवढा सगळा चांगला बनवताय आणि त्याच्यामध्ये जर गाडपात आणून टाकताय तर मग कसं होणार? हे आपले मित्र आहेत मनोज आणि सूरज. आपल्याला ते पनवेलला जॉईन झाले. अजून एक पुढे गाडी आहे, एक मागे आहे. आपण त्यांचा आता डायरेक्ट नाश्ता, आम्ही नाश्त्यासाठी एक हॉल्ट घेणार आहोत, म्हणजे माणगावला घेणार आहोत. माणगावला हॉल्ट घेतला ना तिथे मग ब्रेकर आहे.
माणगावला हॉल्ट घेणार नाश्त्यासाठी. नाश्ता वगैरे करून थांबलो त्याच्यासाठी काय माहिती. माणगावला आता हॉटेल आहे, हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो. आपल्यासोबत माणूस पण आहे, तसेच आपल्यासोबत हे काय सुनील आहे, ते दादा आहे. मस्त नाश्ता करणार, नाश्ता करून इथून परत जर्नी सुरू. भेटूया नाश्ता करून. मित्रांनो आता एक लोचा झाला आहे. आपल्या गाडीमधला ऑइल आहे ना पूर्ण खतम झालेलं आहे आणि गाडी थोडा आवाज करायला लागला. माहिती पण नाही या गोष्टीची, तर रिसेंटली बघितला तेव्हा कळला. आता चाललो आहे, घेतलं आहे, आता चाललो आहे टाकायला. असं काय ते चला तिथे टाकायला दिसतंय. तर मित्रांनो ऑल वगैरे टाकून झालं आहे आणि आता आम्ही चाललो परत त्या गावच्या तिथे. दुसरे लोक असे चांगले आहेत ना, त्यामुळे या गोष्टी सगळं पॉसिबल होतात. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये ना मित्र असावेत, कसे काय असणार पण असावेत. मित्र बनगामध्ये हा काय अजून टाईम लागेल. तो ऑइल गरम होईल, व्हायब्रेशन मारतं अजून.
it means when you set me free? What you do, what you do, what you do to me? Can't you see what it means when you set me free? Another day to lose control. There's a fire in my bones. My sight gets blurry, pushing back the tears. Should take a leap of faith and face my fear. I blame it on the voices that are in my head, wondering if they'll ever be put to bed. Feels like I am close to reaching my wit's end. Holding out, but I'm about to blow it up like a volcano. Like a volcano. Blow it up like a volcano. What you do, what you do, what you do to me? Can't you see what it means when you set me free? What you do, what you do, what you do to me? Can't you see what it means when you set me free? Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling fearless. Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. I am conflicted, watching where I step still, hanging in the balance. Not the life I want to live, I want to take it all. Standing tall, fear outweighed the person you are. Oh, break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. मित्रांनो, रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्त्यात तेच काही कळत नाही. ठीक आहे, समोर जो मित्रांनो दिसतो हा आपला कशेडे बोगदा आहे. चला जाऊया, आता एंटर करूया. Let the darkness take control. Darkness take control. May the darkness take मित्रांनो, मी इथे काहीतरी बोलत होतो पण नुकताच माईकचा लोचा झाला असल्याने मी जे काय बोलत होतो ना ते काही रेकॉर्ड होत नव्हतं. आणि रिसेंटली ब्रिज संपल्यानंतर तिथे पुढेच मित्र सगळे थांबले होते, पण आपण जे काय बोललो, मित्र जे काय बोलले ते रेकॉर्ड झालं नाही. पण ठीक आहे, माईक वगैरे सेटअप करून आपण बोगद्याच्या त्या साईडला मिळणार आहोत. चला. start looking as a lost control. It's paradise with honesty, but in the dead of the night, teardrops on the floor. The pain is over, feel the darkness take control.
एका मिनिटाचा हात कवर केला. हा इथं ना एखाद फोटो वगैरे मिळाला आहे थंबनेलसाठी आपल्याला एका व्ह्यू चांगला मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही तर थांबलो होतो पण एकदम जबरदस्त असे फोटो वगैरे काढले आणि आम्ही इथून निघणार आहोत. त्याआधी फोटो वगैरे काढूया चला. एका मिनिटाचा आत कव्हर केला भेंडी बोगदा. काय आवाज येत होता. भीती वाटायची आज एवढी पाण्यावर सारखा फिरकायची आणि मला हे माहित नाही का मध्ये खड्डा बिड्डा आहे का नाही. पाणी पण आहे. गाडीवर बसून आधी खाली उतर. अजून जरा जवळ घेऊया का गाड्या जवळ घ्या. मित्रांनो माझ्यासोबत इथे मोठी वेगळीच गंमत होते. ॲक्च्युली मला माहिती नसतं की माझा कॅमेरा चालू आहे. फोटो काढण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी गोप्रोचा बंद करायला विसरलो होतो. सो मला माहिती नाही की कॅमेरा चालू आहे आणि मी तसाच नेऊन टाकीवरती हेल्मेट ठेवला आणि त्यातून जो व्ह्यू येत होता तो अनप्रेडिक्टेबल होता. मला माहितीच नव्हतं की हे शूट होतं आहे. पण जेव्हा मी चेक केलं ना तेव्हा मी लिटरली म्हटलं म्हणजे असं विचार करत होतो की बाबा काय नाही सांगू शकत. मित्रांनो सांगू शकत नाही म्हणजे कसं माहिती आहे का जी गोष्ट आपण कधी एक्सपेक्ट करत नाही ना की ती गोष्ट आपली शूट होते समोरून ती गोष्ट खरोखर म्हणजे ती शूट होत होती आणि आम्हाला माहिती पण नव्हतं आम्ही काय करतोय कसे फोटो काढतोय. ही गोष्ट मी जेव्हा प्रत्यक्ष बघितली ना तेव्हा खरंच खूप म्हणजे वेगळं वाटलं आणि भारी वाटत होतं आम्हाला. पण खरंच आहे हे मला माहितीच नव्हतं की माझा कॅमेरा ऑन आहे. मित्रांनी ही सगळी गोष्ट गाडीच्या वायझरमधून कॅप्चर होत होती आणि गाडीचा हायपर ट्रान्सपरंट होता त्यामुळे सगळं कॅप्चर होत होतं आणि आम्हाला माहिती नव्हतं समोरून काहीच दिसत नव्हतं कॅमेरा चालू आहे की बंद आहे. सो बघा आमचे काय चाललंय त्यामुळे. परशुराम घाटात आधी कुठं वरती
तिकडून आल्यावर करतो. जिला सर्वांचीच काळजी असते ती म्हणजे आई, तिचाच कॉल होता. मित्रांनो एक नक्की सांगेन, आता सध्या आहे ना खूप कॉल इग्नोर करायच्या गोष्टी चालतात. प्लीज आई बाबांचा कॉल कधी इग्नोर करू नका. कारण हेच की तुमचा एक कॉल आहे ना त्यांच्या मनामध्ये सुख आणि समाधान निर्माण करून देतं. सो प्लीज मित्रांनो आई बाबांचा तिरस्कार करणं सोडा, त्यांच्यावर प्रेम करायला शिका. आपल्या गांधीश्वर देवची यात्रा आज तर मित्रांनो जस्ट चिपळूण सोडलं. आईला बोलल्याप्रमाणे थोडं थांबून आईला फोन केला, चिपळूणला पोचलो वगैरे. इथून आता चाललो आम्ही डायरेक्ट हॉल्ट घेणार होतं संगमेश्वरला, तिथून मग डायरेक्ट घरी. चला करूया जर्नी सुरू परत.
हा मित्रांनो तिकडून वगैरे सर्व सोडून आता आलो आम्ही चंदेश्वरला. पुळे वगैरे दिसायला लागले आता थंड दिसतं पण काही त्यासाठी नको असं वाटायचं काही गाडी एवढी कम्फर्टेबल आहे. सगळे सोनमध्ये आहेत सुनीतमध्ये आहे जॉब करीत आहे हां किती वेळानंतर काय कसं बघतील जमले बाबा. सगळ्यांच्या डब्यातला आता घर यायला लागले. त्यांना एवढे कंटिन्यू एवढी गाडी चालवणं काही गोष्ट नाही पण ते बोलतात नाही अंगामध्येच रस असतो जायचं तर जायचं. हो किती छोटंसं मस्त गाडीचं असं आहे हेच मी मग सिंपरनं सांगणार होतो. आपण जेव्हा गाडी चालवतो ना जरा इकडे तिकडे लक्ष द्या कारण की डाव्या साईडला जिरे वगैरे असतात त्यांना थोडं त्रास होत झालं. ट्वेंटी गाडी आहे ना ती आणि मनापासून आवडते गाडी करून आम्ही संगीतवरला पोहोचलो. हे नेहमीच आहे हे गणपती असतो गाडी असतो हे ट्राफिक असतो ते जाणार हे असतं ॲक्च्युली ते ब्रिजचं काम चालू ना पुढे सण मारला बघा जर तुला एवढी गडबड काय होती पण तुला एवढी गडबड काय होती गडबड कुठे होती गडबड कुठून मग तू एवढं तुला यायची गरज होती एवढी कुठे होतं तुला कुठे आलं सांग ना तुम्हाला कसं लावलो त्याला म्हटलं की सांगतो काय कसं चालवली कुठल्या म्हणजे जर काय झालं माझं काय झालं एकदम पुढे आलं ना पुण्यामध्ये किती गुडगुडी जा मला
तिथे कोणाच्या इंटरव्ह्यूला काहीच कळलं नाही त्यांचं आम्ही आत्ता आलो तिथे ती पहिली असती तर तिथे थांबणं करतो होता बाप रे अवघड आहे अरे कुत्रा बॅग फेकतोय तुम्ही होतात कुठं तुम्ही होतात कुठं मला माहितीच नाही तुम्ही मागे आहेत अरे आय एम आएंगा अरे इकडे चल तिकडे आम्ही ट्रॅफिक मध्ये कुठे जातो अरे तिथं मारामारी झाली वाटतं ते पण एवढ्यावर का टर्न मारतोय काय मॅटरच माहिती नाही तर काय करणार साहेब निघाले होते मी त्यांच्या मागून एवढा हॉर्न वाजवत जातो ना लास्ट मोमेंटला ते पुढे जाऊन थांबतात बघा हैराण झालं मी यांना हॉर्न वाजवून वाजवून माझे बाजूचे एवढे समोर होते सुमितदा मागाशीच बोलला संगमेश्वरला थांबूया एवढं जवळ नुसतं निघालं पुढं कर फोन आता फोन कर पहिला तुम्ही मागं कुठं होतात अरे मुताय थांब मागं म्हणजे जास्त मागं नाही तू असा आणि मी असा एवढंच दिसतो तुला लवल्या पाठी बघून दिसत नाही कसं तुला दिसत नाही का रे पुढे आलेलो मुताय थांबलेलो आणि 5,000 चालू आम्ही पुढे नाही आलेलो म्हटलं व्हिडिओ घेऊया मला मला दिसलं होत नाही तुम्ही लवडे लक्ष असते त्या दोघांनी बघितलं आहे ना हा हा होणार ते हो तर हा काढूनच ठेव तिकडून पण काढून बॅगेत टाक हेल्मेट घाल फक्त ते वायझर काढून ठेव हा त्या साईडचं निघेल ना निघेल असं हा त्या साईडला क्लिप आहे बघ ती खोललीच नाही की निघेल तिकडून पण ते वायझर सारखा आता हवे वाजत राहणार हवे ए झेंडू त्याला त्रास किती होईल तू हा याचं काय वेगळंच मला उलटला बोलतो
पुढे गेल्यावर एक दादा मिळतात, ते पण मुंबईवरून आलेले असतात, ट्रेनमधून प्रवास करून आलेले असतात, खूप थकलेले असणार ऑब्व्हियसली. सो त्यांनाही रिक्षा वगैरे मिळत नाहीत गाव साईडला. हाच एक प्रॉब्लेम आहे, रिक्षा वगैरे टायमावर मिळत नाही. सो त्याच एक भावनेनं आपण त्यांना एक लिफ्ट दिली. त्यांना जस्ट पुढे देवरू फाट्यावरती सोडायचं होतं, तर त्यांना लिफ्ट देऊन आपण त्यांना सोडतो. मग तिथून आपण आपली राईड कंटिन्यू करतो. तर चला जाऊया. राहिला ना आता गावाला गावी चाललो. मित्रांनो, आता जस्ट पोचलो आहे साखरप्यात. देवरूबाईकडे क्रॉस करून साखरप्यात पोचलो आहे. साखरप्यातून आता हार्डली आम्हाला 10-15 ते 20 मिनटं लागतील घरी पोचायला. खूप थकलो आहे कारण की कंटिन्यू गाडी चालवतो.
बोरोले गावातून हार्डली आम्हाला जास्तीत जास्त 10 मिनटे लागतील घरी पोचायला. रोड पण पुढे चांगला आहे, फक्त इथेच थोडा बॅड पॅच आहे. बाकी इथून पुढे रोड एक नंबर आहे. तर आम्ही आता बोरुल्यामध्ये आहेत. बोरुल्यामधून आम्ही आता जाणार सुसाट. सो हा ब्लॉग मी मित्रांनो इथेच एंड करतो आहे, कारण की इथून तर हार्डली 5 ते 10 मिनटं काफी आहेत आमच्यासाठी. आणि प्लस आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी पण लो होते. सो भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज रात्री आपल्याला पालखी नाचवायला जायचं आहे. सो तिकडे आपण भेटणारच आहोत नक्कीच. असेच अजून 1-2 व्हिडिओ आपले येणार आहेत. सो तयार राहा आपले व्हिडिओ बघायला. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.